शिखर बँक घोटाळा प्रकरण आणि कोर्टाच्या समन्सनंतर रोहित पवार कोर्टात हजर आहेत। माझ्या विरोधातील चार्जशीट चुकीची आहे असं रोहित पवार म्हणतात। प्रमुख FIR मध्ये माझं नाव नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। चार्जशीट जर आपण वाचली तर चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळतील। एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, मुश्रीफांचं नाव आहे, असे अनेक 75 नेते आहेत, त्यांचं नाव असताना माझं नसताना। आणि माझ्या वेळेस तिथं प्रशासक होता, मी सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय, म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली। ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही, पण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत आणि चार्जशीटलाच विरोध करण्यासाठी आता आम्ही न्यायव्यवस्थेकडे आलेलो आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे 100% विजय हा आमच्या सगळ्यांचा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।